पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। शिक्षण हेच खरे सामर्थ्य। आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देण्यासाठी अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने भव्य शैक्षणिक साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला। स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने कर्जत फाटा येथील ND स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात हजारो विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला उरण खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, आयोजक अशोक छाजेड, सौ संगीता अशोक छाजेड, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल मेहुल, प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, तहसीलदार अभय चव्हाण, D स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत साजनीकर, मुख्य लेखाधिकारी चित्रलेखा खातू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। तसेच खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, जिल्हा परिषद सदस्य नेहा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, सरपंच रितू ठोंबरे, सुधीर ठोंबरे, भाजपचे मंडल अध्यक्ष प्रवीण मोरे आणि अशोक छाजेड चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष संतोष खांडेकर यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, शैक्षणिक साहित्य अभावी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू नये आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासाने शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता। शाळेसाठी आवश्यक असलेले साहित्य विद्यार्थ्यांना एकाच वेळी उपलब्ध करून देत त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला। या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, ज्या शाळांमध्ये जिल्हा परिषद शाळेत आम्ही शिकलो, आपल्या वेळेला तर काय कोणी ND स्टुडिओ दाखवला नव्हता। आज ND स्टुडिओचं तिकीट 1000 रुपये आहे। तर हे सर्व विद्यार्थ्यांना आपल्या परिसरात काय काय चाललंय आणि हे राज्य शासनाचं आहे हे दाखवण्याचं हे एक प्रयोजन होतं। आणि त्याच वेळेला छाजेड परिवाराने, छाजेड चॅरिटेबल ट्रस्टनी 1500 ते 1700 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केलं। त्याचा एक आनंदाचा सोहळा, स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांसोबत रमणं, त्यांना राष्ट्रभक्ती सांगणं, त्यांची सहल त्या निमित्ताने झाली। त्याच्याकरता आजचे आयोजन होतं, त्याकरता मनपूर्वक धन्यवाद। मंत्री येणार होते, मंत्री आले। मंत्र्यांची मुंबईत बैठक लागली, या ND स्टुडिओची व्हिजिट आहे। ह्याला ND स्टुडिओला पुनर्वैभव प्राप्त व्हावं याची इच्छा सन्माननीय सरकार, देवेंद्रजी, एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा वहिनी आणि आशिष शेलारजी या सगळ्यांची आहे। आणि म्हणूनच एवढं स्टुडिओ सरकारने घेतल्याचं गेल्या अनेक, म्हणजे माझ्या मते तरी इतिहासात पहिल्यांदा आहे। आणि याचं आता मराठी सिनेमे, मराठी नाटक, मराठी रंगभूमीकरता उपयोग व्हावा ही राज्य शासनाची मनीषा आहे आणि ती पूर्ण करण्याकरता त्या दिशेने सांस्कृतिक मंत्रालय जोरात काम करतं आहे। असं आहे की जिल्हा परिषदेच्या शाळांची घटती संख्या आणि त्यांची दुरावस्था याच्यात शंका नाही आहे, पण त्याच्यात टप्पावाईज प्रत्येक शाळा घेऊन त्याच्यात पट बघून रिपेअरिंगही तेवढ्याच जोरात चालू आहे, आम्ही निधी तेवढ्याच जोरात देतो आहे। त्याच्यामुळे आंदोलन करणं सोपं आहे। ज्यांनी छोटीशी 10 फुटाचा आयुष्यात रस्ता बनलेला नसतो ना, तो पूर्ण मुंबई गोव्याच्या आणि मुंबई एक्सप्रेस हायवेच्या गोष्टी करतो। त्याच्यामुळे काम करण्याकरता काय लागतं आणि काम करून दाखवण्याकरता काय लागतं, हा जो फरक आहे, हा जेव्हा जनतेला समजतो तेव्हा जनता त्याला योग्य उत्तर देते।